महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होतीये। शिरगाव येथे मैदानात ही सभा पार पडेल। या वार्षिक सभेच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकलेत। सत्ताधारी सतेज पाटील आणि महाडिक गट आमने-सामने येणार असल्यामुळे ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे आणि या सभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील उपस्थित असतील। या सभेच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून संचालकांच्या वतीने तालुकानिहाय दूध संस्थांच्या बैठका घेऊन संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जातोय। थेट जाऊयात कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, गोकुळची सर्वसाधारण सभेबद्दल काय अपडेट्स? गोकुळची सर्वसाधारण सभा आता काही वेळातच सुरू होणार आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सभा मंडप हा सभासदांनी खचाखच आहे तो भरून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटाचे सभासद मोठ्या संख्येनं या सर्वसाधारण सभेसाठी आलेले आहे। गोकुळची उलाढाल आपल्याला माहिती आहे की साधारण 3000 कोटींच्या वर ही उलाढाल असते आणि त्यामुळे एक कोल्हापूर जिल्ह्याचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक कणा म्हणून या दूध संघाकडे पाहिली जाते आणि सर्वसाधारण सभा या संघाची मोठ्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी होताना पाहायला मिळते। मात्र या संघावरती सत्ता स्थापन करण्याच्या हेतून सतेज पाटील आणि महाडिक गटामध्ये राजकारण सुद्धा उफाळून आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे या सभेकडे आहे ते नेहमीच सगळ्या सभासदांचं लक्ष लागून राहिलेलं असते। सहकारातला हा मोठा संघ आहे आणि आज सुद्धा पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महाडिक गट आहे ते या सभेच्या निमित्तानं आमने-सामने येणार आहेत। खरं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर सभासदांना प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी माईक उपलब्ध करून दिलेलं आहे। खरं तर शौमिका महाडिक यांनी यापूर्वी जे आहे ते लेखी प्रश्न आपले प्रशासनाला दिलेले आहेत। याशिवाय गेल्या काही दिवसापासून आहे तो या ठिकाणी गोकुळच्या कारभारावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उभा करत लेखापरीक्षण जे झालं त्या लेखापरीक्षेच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे तो केलेला आहे आणि एकूणच त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष आहे तो गोकुळवरून तापल्याचा पाहायला मिळते आणि त्यात होणारी ही सभा आणि या सभेच्या निमित्तानं दोन्ही गट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। या सभेला स्वतः सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे उपस्थित राहणार असल्यामुळे या सभेकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आणि शौमिका महाडिक मोठं शक्ती प्रदर्शन करत या सभेमध्ये येणार आहेत आणि आपले प्रश्न ते या ठिकाणी विरोधकांची बाजू घेऊन विचारणार आहेत। त्यामुळे या सभेला नेमकं सत्ताधारी कशा पद्धतीनं उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आजच्या या सभेमध्ये पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महाडिक गट आमने-सामने येत असल्यामुळे या सभेकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते। एकूणच या सभेला आता 1 वाजता सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी साधारण 3 तासापूर्वीच आहे ते सभासद या ठिकाणी ज्ञानेश्वर, या सध्या सभा मंडप आहे ते पूर्णपणे गर्दीने खचाखच भरल्याचं पाहायला मिळतंय। श्वेता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। गोकुळची सर्वसाधारण सभा थोड्याच वेळात सुरू होते आणि आज तिथे काय घडतं याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय। काही वृत्तवाहिनींच्या निवेदकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतलाय आणि त्यांच्या या निर्णयाचा न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशननं तीव्र शब्दात निषेध केलाय। हा प्रकार खूपच वेदनादायी असून यामुळे एक चुकीचा पायंडा भविष्य काळामध्ये पाडला जाऊ शकतो असं मत एनबीडीएनं व्यक्त केलंय आणि काही ठराविक वृत्त निवेदकांच्या कार्यक्रमाला न जाणं हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याचं एनबीडीएनं म्हटलंय। हा प्रकार प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावरती बंदी आणलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये घेऊन जाणार आहे, जेव्हा माध्यमांचा आवाज दडपून टाकण्यात आला होता, अशी टीका एनबीडीएनं केली आहे आणि निवडक पत्रकारांविरुद्ध राजकीय निर्णय घेणं हे माध्यमांना पद्धतशीरपणे लक्ष करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करणार आहे, अशी टीका करण्यात आली आहे। तर इंडिया आघाडीनं त्यांचा आदेश तत्काळ मागे घ्यावा असं आवाहन एनबीडीएनं केलंय। मीडिया हा इथे समोर बसलेला मीडिया आहे, यांच्यावर कुठे बहिष्कार आहे? त्यांनी आमच्यावर टीका करावी ना, करत असतात। त्यांनी आम्हाला प्रश्न विचारावे। ते का आमच्या सोयीचेच प्रश्न असायला पाहिजेत असं नाही ना। या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे आणि ते राहावं, टिकावं म्हणून आम्ही हा संघर्ष करतोय। या आमच्या लढ्यात त्याने सहभागी व्हावं। ही नावं आली आहे समोर। कुठलीही चर्चा ही फेअर झाली पाहिजेत, पण त्यामध्ये त्यांनी आग लावायचे धंदे जर ही मंडळी करत असेल तर अशा अँकरच्या पुढे कशाला जाऊ? हा निर्णय आमच्या इंडियाने घेतलेला।
छत्रपती संभाजीनगरात शनिवारी तब्बल 7 वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या कॅबिनेट बैठकीची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाचा दाह सहन करणाऱ्या मराठवाड्यासाठी कॅबिनेटच्या विशेष बैठकीत सुमारे 40,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांचं पॅकेज जाहीर केलं जाणार आहे। यात प्रामुख्यानं सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सर्वच मंत्री शहरामध्ये असणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। मी देखील औरंगाबादला संभाजीनगरला पोहोचतोय। मुख्यमंत्री पण त्यांच्या प्रोग्रामप्रमाणे आज रात्री तिथे येत आहेत। देवेंद्रजी पण येतील। उद्या आणि परवा 2 दिवसाच्या करता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि अधिकारी जे मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या करता लागणारा वर्ग, अधिकारी वर्ग, तो सगळे आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या परिसरामध्ये आहोत आणि तिथं महत्वाच्या काही निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा होतील। मराठवाड्याच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसण्यासाठी हे सरकार येत आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल फार चांगली माहिती समोर आणली आहे, ती त्यांच्याकडून तुम्ही घ्या की 2016 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी 49,000 कोटीच्या घोषणा केल्या होत्या, बरोबर ना? त्यातला 1 रुपया तरी या मराठवाड्यात आलाय का? लातूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, अनेक योजना, अनेक घोषणा केल्या। काय झालं त्या घोषणांचं? 1.25 लाख लोकांना दूध डेअरीच्या प्रकल्पातून रोजगार देण्याची योजना फडणवीसांनी जाहीर केली होती, कुठे आहे? 2014 मध्ये त्यावेळच्या सरकार, नवीन सरकार आली फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 49,800 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं। त्या पॅकेजचं काय झालं? तो पॅकेज दिला का? ते इम्प्लिमेंट झालं का? याचं उत्तर मराठवाड्यातील जनतेला पहिल्यांदा द्यावं, नंतर नव्यानं तोंडाला पानं पुसायची तयारी करावी। हे केवळ पॅकेजचं नाव देऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम होऊ नये। पुढची बातमी आता कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं। सरकार करणार असलेली कंत्राटी भरती तात्पुरत्या स्वरूपात असल्याचं अजित पवार म्हणालेत। तसंच ही कंत्राटी भरतीचा निर्णय मागील सरकारच्या काळातच झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आणि यावरून विनाकारण विरोधकांकडून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा अजित पवारांनी केला। तर कंत्राटी पद्धतीनं भरती करून तरुणांची दिशाभूल करू नका, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। काही बाबतीमध्ये तातडीनं लोक लागतात, तर ते घेण्याच्या करता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला। तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही। माझ्याकडे आत्ता पेपर नाहीये। तो निर्णय मागच्या सरकारच्या काळात आहे। त्या काळामध्ये कुणाकुणाच्या सह्या आहेत हे देखील मी दाखवायला तयार आहे। आज मात्र ते सरकारमध्ये नाही की लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं काम सुरू झालंय, आम्हाला बदनाम करण्याचं काम सुरू झालंय। मलाही कळतंय, मी पण महाराष्ट्रात 30-32 वर्ष काम करतोय। तरुण तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत, हे सगळे आमच्याही डोळ्यासमोर आहेत। अजित पवारांनी त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, त्यांना माहीत आहे की 35 संवर्गाकरिता केवळ 35 लोक, म्हणजे विविध त्याला पदं होती, तेवढ्यासाठीच तो JR होता। हा आत्ताचा तर 139 पदासाठी आहे। त्यामध्ये चपराशी नव्हता, त्यामध्ये क्लार्क नव्हता, त्यामध्ये इंजिनियर नव्हता, हे सर्व समावेश केलेला आहे। हे अजितदादा का आणि सांगतात की एकाला बदल्यात 3, हे जे सांगतात हे बनवाबनवी आहे। अजितदादांनी दिशाभूल करू नये तरुणांची, या कॅटेगरीच्या लोकांची फसवणूक करू नये। सरकारी नोकर भरतीच्या कंत्राटी करण्याचा शासन निर्णय रद्द करावा आणि भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घ्यावी, या मागणीसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि कंत्राटीकरणाचा GR चा निषेध केलाय।
नागपुरामध्ये ओबीसी आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे. 13 तरुण साखळी उपोषण करणार आहेत. ओबीसींमधील संभ्रम दूर केला नाही तर मंगळवारपासून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासनाची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज एकवटला असून जिल्हाभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या संदर्भात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन बैठक घेतली आणि राजकीय आरक्षण जाहीर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊ नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी महासंघच काय, महाराष्ट्रातला ओबीसी सगळ्या रस्त्यावर येईल आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू. कोणावर अन्याय होत असेल तर ते कसं सहन केलं जाणार आहे. जरांगे पाटलांची मागणी वाजवी आहे, ती त्यांची पूर्ण करा. त्यांना आरक्षण द्या मराठा समाजांना, पण ओबीसीचा वाट्याचं काढून किंवा ओबीसीमध्ये घालमेल करून काही केला तर खबरदार, या सरकारला आम्ही सोडणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटात मोठी नाराजी समोर आली आणि काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले बबन घोलप आता मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते बबन घोलप रविवारी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. भाऊसाहेब वागचौरे यांना पक्षामध्ये घेतल्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी काही दिवसांपूर्वी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करत होते. मात्र या नाराजीनंतर बबन घोलप यांनी आता चलो मुंबईचा नारा देत ठाकरेंसमोरच आव्हान उभं केलंय. बबनराव घोलप हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. अनेक वर्ष पक्षात आमच्याबरोबर काम करतात. त्यांची आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चेतून मार्ग निघेल. पुढची बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी आणि वाहक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे परिवहनच्या बस सेवेवरती मोठा परिणाम झाला असून याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागतोय. पगारासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक झालेत आणि अनेक वर्ष पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. $9,000 किंवा 11,000 घर चालणं आजकालच्या 2023च्या महागाईमध्ये परवडण्यासारखं नाही आहे. ठोक मानधनासाठी फक्त परिवहनला या 331 कामगारांसाठी 12 लाखाचाच फक्त जो काही वाढीव खर्च आहे तो घेण्यासाठी आम्ही सभापती साहेबांना सकाळी आज विनंती केली, परंतु सभापती साहेब म्हणते की माझ्या हातामध्ये ह्या कोणत्याही गोष्टी नाही आहेत. परंतु कामगारांसाठी हे उत्तर अपेक्षित नाही, कारण की कामगार आजही काम करायला तयार आहे. कामगार कुठल्याही प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी 7 वर्ष काम नाही करत आहे. आणि आम्ही आज केलेला जो हा संप आहे तो काय काल वगैरे चर्चा केली ना आज संप करतो अशातलाही भाग नाही आहे. सणसूद आलेत, त्याच्यामध्ये जो पगार येतोय 10,000 त्याच्यामध्ये आमचं घर, औषध गोळ्या किंवा आमच्या मुलांची शिक्षण, आमच्या महिला काही विधवा आहेत त्यांची 2-2 मुलं त्यांच्या पदरात आहेत. त्या 10,000मध्ये त्यांना पुढचा महिना आणि त्याच्या पुढचा महिना असं त्या 10,000मध्ये त्या ॲडजस्ट करतात ते त्यांनाही माहिती आहे. आम्हाला आमचं ठोक मानधन मिळावं याचीच अपेक्षा आहे. याच्यासाठी आम्ही इथे बसलो. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि यावेळेला एक मोठी बातमी येते, ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मनसे आक्रमक झाली आहे. अभियंता दिनाच्या निमित्तानं मनसेचं हे आंदोलन सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मनसेचं हे आंदोलन सुरू आहे. अभियंता दिनाच्या निमित्तानं महामार्गाच्या कामावरून मनसे आक्रमक झाली आहे. पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झटापट झाल्याचं कळतंय. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. तुषार, हे मनसेचे कार्यकर्ते आणि नेते कोणत्या ठिकाणी नेमकं आंदोलन करतायत? षण्मुखानंद कार्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता दिनानिमित्त कार्यक्रम सुरू आहे आणि ज्या अभियंत्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. एकीकडे आतमध्ये कार्यक्रमामध्ये कामगार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांपासून ते कामगार मंत्री सर्व उपस्थित असताना मात्र मनसेचं बाहेर आंदोलन सुरू आहे. ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गासंदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की गणपती बसण्यापूर्वी आम्ही 1 लेन सुरू करू आणि आता 1 लेन जवळपास सुरू देखील होण्याच्या मार्गावरती आहे. जवळपास काम देखील पूर्ण झालेले आहेत. स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी 13 वेळा पाहणी देखील केलेली आहे. मात्र आता मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्याला षण्मुखानंद कार्यालयाबाहेर काळ्या फिती दाखवून आपल्याला या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र मनसे आपल्याला आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे मनसेचे नेते
संदीप देशपांडे, त्यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये आपल्याला काही वेळा बातचीत या ठिकाणी बाचाबाची होताना पाहायला मिळाली. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेचे नेते हे मुंबईमध्ये आज अभियंता दिनाच्या निमित्तानं आंदोलन करतायत. रस्त्यामध्ये खाली बसून आणि काळ्या फिती दाखवून इथे पोलिसांमध्ये आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली. मात्र मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम हाच मुद्दा घेऊन अभियंता दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलच्या बाहेर हे मनसेच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे काळ्या फिती दाखवून आंदोलन करतायत. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.